देशभरात वक्फ बोर्डाचा वाद सुरू असताना आंध्र प्रदेश सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय। चंद्रबाबू नायडू यांच्या सरकारने राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त केलंय। नायडू यांच्या पूर्वी राज्यात जगनमोहन रेड्डी यांचं सरकार सत्तेत होतं। जगनमोहन रेड्डी सरकारने राज्यात वक्फ बोर्डाची नियुक्ती केली होती, मात्र नियुक्त करण्यात आलेल्या बोर्डातील सदस्यांविरोधात अनेक तक्रारी आल्याने वाद निर्माण झाले। परिणामी हे वक्फ बोर्ड गेल्या काही महिन्यांपासून निष्क्रिय झालं होतं। अशातच राज्याचे अल्पसंख्याक मंत्री मोहम्मद फारूक यांनी जुना जिओ 47 रद्द करून नवीन जिओ 75 लागू करण्यात आल्याचं सांगत वक्फ बोर्ड बरखास्त करण्यात आल्याची माहिती दिली आहे। जुना जिओ 47 रद्द का करण्यात आला, तर जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारमध्ये स्थापन करण्यात आलेल्या वक्फ बोर्डात शिया सुन्नी समुदायातील अभ्यासकांना स्थान नव्हतं। माजी खासदारांचा समावेश केला नव्हता। बार काउन्सिल श्रेणीनुसार कनिष्ठ अधिवक्ता नियमानुसार निवडला गेला नाही। SK ख्वाजा यांच्या बोर्ड सदस्य म्हणून करण्यात आलेल्या नियुक्ती विरोधात अनेक तक्रारी आल्या। या सर्व कारणांमुळे न्यायालयीन वाद वाढले आणि वक्फ बोर्डाचे कामकाज ठप्प झाले। मार्च 2023 पासून वक्फ बोर्ड काहीही काम करू शकलेलं नाही, त्यामुळे सरकारने हा बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्याचंही मोहम्मद फारूक यांनी सांगितलंय। देशभरात वक्फ बोर्ड आणि त्यांच्याकडील जमिनीचा वाद मोठ्या प्रमाणावर सुरू असताना आंध्र प्रदेश सरकारने घेतलेला हा निर्णय चर्चेचा विषय ठरतोय। दरम्यान वक्फ बोर्ड कायद्यात बदल करण्याचं विधेयक 2025च्या अधिवेशनात मांडलं जाणार असल्याची शक्यता आहे। आंध्र प्रदेश सरकारच्या या निर्णयाबद्दल तुमचं मत काय आहे, खाली कमेंट करून सांगा आणि अशा महत्त्वाच्या बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा। धन्यवाद।